पान्हा, माईने आज पुरणाचा घाट घातला होता, त्याकरिता तिची लगबग चालू होती. तिने जुनीशी होत असलेली रेशमी साडी नेसलेली होती. केसांचा अंबाडा करून तीत बागेतल्या फुलांचा सुनेने सकाळी केलेला गजरा माळला होता. छोट्याशा चौकोनी स्वयंपाकघरातही तिची इकडून तिकडे धावाधाव सुरू होती. तिच्या रेशमी साडीचा दोर कोपऱ्यातील कपाटात नकळत अडकला अन पळभरासाठीची तिची गती थांबली. तिने अलगदपणे अडकलेले सूत बाजूला केले. पुन्हा स्वयंपाकसृष्टीत प्रवेश करीत झाली. डाळ शिजलेला वास घरभर पसरला. डाळ घोटता घोटता तिला मुलांचे बालपण आठवले. पुरण झाले का गाई, अशी कुठून तरी आठवणीतून हाक तिला ऐकू आली. गुळाच्या चरचर वाजत असलेल्या चटक्यात नैवेद्याआधी खाल्ले म्हणून आजीने दिलेल्या शिव्यांची डागणी किती काळ भाजत राहिली होती. तिच्या साडीच्या निऱ्या खेचत तिच्या पायाशी असलेली नात म्हणत होती, आजी, पुरण झाले का ग, सांग ना. चित्रात जिवंत असलेली आठवण बाहुलीहूनही सजीव झालेली पाहून तिने पुरणाची वाटी चिमणीच्या हातात दिली अन गोडगोड पापा घेतला. गोड सुवासाने अण्णांचे मन आनंदी झाले होते. खुर्चीवर पेपर वाचत बसलेले अण्णा पेपर मिटवून खुर्ची सोडून माईला मदत करण्यासाठी आले होते. पण अण्णांची मदत म्हणजे कामाचा उदंड एवढा पसारा, म्हणून माईने त्यांना शिस्तीत बाजूला बसायला सांगितले. जीविताचा पट पूजनाकरता माईने पाट मांडला होता. त्याकरिता हळदी कुंकवात रंगलेली बोटे स्नेह पाजरत होती. तुपात भिजलेले फुलवात अंतरंगात स्निग्ध झाली होती. जीवितेचे पूजन करत असलेली माई पाहून अण्णा त्यांच्या लहानपणात रमले होते. नऊवारी साडी नेसून चुलीपुढे फुंकणी धरलेली आई दिसली. तिच्या भोवती आई आई म्हणणाऱ्या 4 परकरी पोरी दिसल्या. आईला पाटावर शिजलेली डाळ वाटून देणारा गणू दिसला. सगळ्यांचे जेवण झाल्यावर एकट्याच स्वतःला रांधून घेणाऱ्या आई, काकू, आजी दिसल्या. आईच्या स्मृतीने डोळ्यातून झरझरणारं पाणी देव धुतलेल्या तीर्थाइतकं पवित्र वाटले. स्मृतीच्या दाट वलयातही माईचा आवाज आईच्या आवाजात अण्णांना ऐकू आला. जय जीविते माते, जिथे माझं बाळ असेल तिथं खुशाल असो. अण्णा मनातल्या मनात या जीवितेचे मातृचिन्ह जपत होते. सहज चालता चालता तोल जाऊन पडलेल्या म्हाताऱ्या आईचे बोल आठवत होते. आमचं हे असंच चालायचं, पडायचं, धडपडायचं. आता तुम्हीच आम्हाला सांभाळायचं. मी तुझी आई झाले, आता मी लेकरू व्हायचं दिवस आले. आईच्या धुवट पातळांचा अलवार स्पर्श आठवला. आईच्या सुरकुतलेल्या हातांचा मऊ उबदार स्पर्श आठवला. ती लेकरू झाली तरी तिचे आई पण सरले नसल्याची खूण जाणवली. एवढ्यात माई पुरणाचे दिवे घेऊन अण्णांपुढे आल्या. त्यांच्या डोक्यावर अक्षता रोपत म्हणाल्या, जय जीविते माते, जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो. माईच्या हृदयातले मातृत्व सोन्यासम ज्योतीतून प्रगट होत होते. तसे अण्णांनी माईच्या हातातले औक्षणाचे ताट आपल्या हाती घेतले व माईच्या माथ्यावर अक्षता घालून म्हणाले, जय जीविते माते, माझी आई, पत्नी, बहीण, काकू, मामी, लेकी, सुना सगळ्या खुशाल असू दे. तसा दोघांचाही हळव्या काळजाला वात्सल्याचा पूर आला होता. घरातल्या राधास्वरूप कान्हाईची बोलाचा स्पर्श होताच पूर ओसरला. नात म्हणत होती, आजी बघ ना, आपला विट्या कसा चाटतोय त्याच्या शेरूला. मी पण अशीच करायची ना आईला लहान असताना. गाईच्या आचराला वासराचा स्पर्श होताच पाना फुटतो, हे ऐकलेली गोष्ट खरी घडतानाचे साक्षीदार तिथे उपस्थित झाले होते. दुपारी जेवायला आलेल्या लेकाची हाक माईने ऐकली होती. भूक लागली का आई, जेवायला वाढ ना लवकर. त्याला वाढताना सुखावलेला माईचा भाबडा जीव पाहून जीविता माताही आनंदली होती.